प्रबंधभूमी भक्तिगाथाच्या माध्यमातून आपण सिन्नर तालुक्यातील दातरी गावात जो पहिला रिंगण सोहळा संपन्न होणार आहे त्या रिंगण सोहळ्याचं महाकवरेज आपण प्रबंधभूमीच्या भक्तिगाथाच्या माध्यमातून आपण करीत आहोत। या ठिकाणी आपण बघत असाल तर प्रचंड अशी नागरिकांचा गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। वारकरी संप्रदायातील जे भाविक असतील ते पंचक्रोशीतील नागरिक असतील या ठिकाणी हा भक्ती सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। याच्यातील काही नागरिकांशी महिलांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी या मावशी बसल्यात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्या मावशींचा हा कितवा अनुभव आहे तो आपण जाणून घेणार आहोत। मावशी रामकृष्ण हरी, तुमचं नाव काय आणि कुठून आलेला आहात? माझं नाव शांता स्वपन सोनोने, पांडुर्लीवरून आलेले आहे। तुम्ही हा सोहळा बघण्यासाठी आलेला आहात की वारी सोबत आलेले आहे? वारी सोबत आलाय म्हणजे तुम्ही त्र्यंबकेश्वर पंढरपूर जाता? किशोरवरून पंढरपूर पर्यंत पंढरपूर बन जात आहेत। आज हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, काय तुमच्या भावना आहेत? आमच्या भावना, आम्ही जणू काही माय माऊली पंढरपूरला आई वडिलांनाच भेटायला चालवलोय, माहेरात चाललेलो आहे असं भावना आहे आमच्या। आजी तुमचं नाव काय? माझं नाव सुलाबाई मकुंदराव वाजे। कुठून आलेला? आम्ही तिरमक करून आलो। वारी सोबत चाललाय का रिंगण सोहळा पाहण्यासाठी? आम्ही वारी संघ तिरमक पासून चाललोय। आम्ही एकदम आनंदाने, आम्हाला लय ओढ लागली देवाची। देवापाशी एवढीच मागणी आहे, समजायला पाणी पाऊस पुढं सरी परजा आनंदाने ठेवा अशी आमची देवापाशी प्रार्थना। आजी सकाळपासून पाऊस होता? सकाळपासून आता वरुण राजा थांबले आणि सूर्यनारायण दर्शन दिलं म्हणजे आपल्या संघ साक्षात निवृत्तीनाथ महाराज आहे म्हणून त्यांनी आपल्यावर कृपा केली। आनंद दादा सोबत असल्यावर सुख दुःख, दादा सोबत असल्यावर कोणाची गरज नाही, कोणाला काही होत नाही। समजे जेवण खावणं सारे ठाप ठेप समजे आमच्या व्यवस्थित म्हणजे आनंदात वारी संपन्न हा संपन्न झाली आमची। या ठिकाणी आजींशी संवाद साधूया। आजींशी संवाद साधूया। आजी तुमचं नाव काय? हा नाव सीताबाई। बघायला आलाय का वारी सोबत चाललाय? आमचं गावच आहे, याच गावचे आहेत। एक वेगळा पोशाख पाहायला मिळतो, वेगळा पोशाख, नथनी, या ठिकाणी कुंकू, खूप छान दिसताय तुम्ही या ठिकाणी। प्रत्येक वर्षी येतं का या ठिकाणी पाहिला? प्रत्येक वर्षी कसा आनंद आहे आजचा? त्यांनी पण त्या सूचनेचं पालन करायचं आहे। त्यांनी असं आनंद त्यांना असं मिळत असतो। या ठिकाणी माऊलीशी माऊली रामकृष्ण हरी, राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ते आम्ही पहिल्यांदा एक अभंग सांगतो महाराजांचा। सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे उडी घेई माझ्या मना। या उक्तीप्रमाणे निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये जी काही निर्मल वारीची सेवा आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा सिन्नर करत आहे। या वारीमध्ये लोणारवाडीपासून अगदी जे वारकरी आहेत त्यांच्या प्रसाधनगृहाच्या त्याची व्यवस्था लावण्यापासून ती प्रसाधनगृह स्वच्छ कसे राहतील आणि वारकऱ्यांना निर्मलपणे पद्धतीने कसं त्यांचं आरोग्य चांगलं राहील याच्यासाठी स्वयंसेवक काम करत आहे। दातलीच्या रिंगण सोहळ्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाच्या बरोबर इथली कायदा सुव्यवस्था नीट राहावी म्हणून त्यांना सहकार्य करत आहोत। स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून देत आहोत आणि असं काम हे निर्मल वारीचं राहील। असेच काम आमची एक टीम रात्रीच्या वेळेला सगळ्या वारकऱ्यांची व्यवस्था तिथे कशी होईल, त्यांच्या प्रसाधनगृह असो किंवा आंघोळीची व्यवस्था असो, या सगळ्यामध्ये समन्वय साधण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी करत असतो। किती कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत? 50 कार्यकर्ते उपलब्ध आहेत। तुमच्या माध्यमातून जनतेला काय संदेश द्या? मी जनतेला संदेश देतो की आपण सगळेजण निवृत्तीनाथांच्या पालखीत चालत आहात। सगळ्यांना माऊलींचं दर्शन आणि सहवास लाभलेला आहे, पांडुरंगाची ओढ आपल्याला लागलेली आहे। परंतु या वारीमध्ये आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, आरोग्य जपावं आणि आपली वारी ही निर्मल राहावी अशी सगळ्यांना प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। नक्कीच आपण जर बघाल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता राखण्याचं काम केलं जात आहे। सोबतच स्वच्छतेचं महत्त्व देखील या ठिकाणी पटवून दिले जात आहे। सोबतच काही वेळातच या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न होणार आहे, तो देखील आपण अनुभवणार आहोत। प्रबंधभूमीसाठी सुनील बेल्लारसह मुख्य संपादक विशाल गोसावी, दातील, सिन्नर, नाशिक।